हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. यश साजरं करणे चांगलं आहे, परंतु आपल्या अपयशातून शिकणे महत्त्वाचे आहे. हा विचार आहे बिल गेट्स यांचा. दिवसाची सुरुवात एक चांगल्या विचाराने करण्याचं कारण फक्त इतकंच असतं की आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी. यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशीच्या आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम 19 जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयीची माहिती घेऊया. आजच्याच दिवशी 1676 साली शिवाजी महाराज यांचे सेनापती नेताजी पालकर मुघलशाहीतून पुन्हा मराठा साम्राज्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. आजच्याच दिवशी सन 1889 साली E.S. व्यंकटरमय्या यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 19वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. सन 1910 साली अमेरिकेतील वॉशिंग्टन या शहरात पहिला फादर डे साजरा करण्यात आला. 1912 साली अमेरिकेतील कामगारांसाठी 8 तासांचा अवधी आजच्याच दिवशी निश्चित करण्यात आला होता. 1961 साली कुवेत या राष्ट्राला इंग्लंड देशाकडून स्वातंत्र्य मिळालं. कुवेत हा मध्य पूर्वेतील एक देश आहे. कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया, पश्चिम उत्तरेला इराण, तर पूर्वेला पर्शियन आखात आहे. कुवेत हा जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशांपैकी एक आहे. 1989 साली कुवेतवर इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी हल्ला केला होता. चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1966 साली महाराष्ट्रीयन भारतीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. आजच्याच दिवशी सन 1999 साली तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मैत्री एक्सप्रेस या कोलकाता ते बांगलादेशाची राजधानी ढाकापर्यंतच्या बससेवेचे उद्घाटन केले. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी असणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवसाबद्दल. 15 जून 1871 साली भारतीय स्वतंत्रता सेनानी व हिंदी राष्ट्रभाषेचे महान विचारवंत माधवराव सप्रे यांचा जन्म झाला. 1903 साली माजी इंग्लिश क्रिकेटपटू वॉल्टर हॅमंड यांचा जन्म झाला. सन 1922 साली नोबेल पारितोषिक विजेता डॅनिश अणु भौतिकशास्त्रज्ञ आजे निल्स बोर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1931 साली उत्तराखंड व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल सुदर्शन अग्रवाल यांचा जन्म झाला. 1945 साली शांततेचा नोबेल पुरस्कार विजेता म्यानमार देशाचे राजकारणी, मुत्सद्दी लेखक व नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पक्षाच्या अध्यक्षा ऑंग सॅन सू ची बर्मी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1947 साली बुकर पुरस्कार सन्मानित ब्रिटिश भारतीय कादंबरीकार आणि निबंधकार सर अहमद सलमान रश्दी यांचा जन्म झाला. 1948 साली भारतीय संगणक वैज्ञानिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रणेते व नेता डॉक्टर अमिया कुमार पुजारी यांचा जन्म झाला. सन 1954 साली ग्वाल्हेरचे मराठा महाराजा आणि ग्वाल्हेरचे स्वर्गीय राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या कन्या व भारतीय राजकारणी नेत्या यशोधरा राजे सिंधिया यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी
सन 1970 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा जन्म झाला. या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींना जन्मदिवसानिमित्त रेडिओ MPSC गुरूकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींबद्दल ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. आज अशाच काही व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. चला तर मग जाणून घेऊया. आजच्याच दिवशी 1947 साली पर्शियन सम्राट नादिर शाह यांचं निधन झालं. सन 1932 साली भारतीय हिंदी चित्रपट निर्माता भगवती प्रसाद मिश्रा यांचं निधन झालं. 1981 साली भारतीय बंगाली शरीरशास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1997 महाराष्ट्रीयन मराठी लेखक रमेश मंत्री यांचं निधन झालं. 1993 साली नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी सर विल्यम गेराल्ड गोल्डिंग यांचं निधन झालं. सन 2001 साली भारतीय वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकारणी CR पट्टाभिरामन यांचं निधन झालं. 2008 साली बर्टमन वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक, बंगाली पत्रकार आणि लोकप्रिय राजकीय समीक्षक बरुण सेनगुप्ता यांचं निधन झालं. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग अँकर FM, स्पॉटिफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट या ॲप्लिकेशन्सवर सुद्धा तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्टसुद्धा ऐकू शकता. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.